आणि ती केस कोर्टात गेल्यावरती कोर्ट सांगतो, जज सांगतो तिथला मॅजिस्ट्रेट की 300 शब्दाचा निबंध लिहून दे. हा कोणता जज आहे? म्हणजे हे असंच तर येऊ शकत नाही ना. पैशाचा देणघेण झाल्याशिवाय अशा प्रकारची गोष्ट कोर्टामध्ये होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या जर गोष्टी आता मध्यंतरी काहीतरी म्हणजे किती खाली जायचं आपण, याला काही मर्यादा. आता कोणतरी एका पोराने काहीतरी ती पोरच्या गाडीतनं 2 मुलांना काहीतरी ते मारले पुण्याला, बरोबर आहे. त्या पोराची, त्याच्या आईची, बापाची, सगळ्यांची, आजोबांची, सगळ्यांची चर्चा सुरू आहे. आणि त्या 2 मुलं जी मेली आहेत त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही. कोणत्याही टेलिव्हिजन चॅनलवरती त्या मुलांच्याबद्दल काही बोललं जात नाही, त्या मुलांच्या आईवडिलांबद्दल बोललं जात नाही. ती मुलं कुठून तरी बाहेरून शिकायला आली होती. आणि ती केस कोर्टात गेल्यावरती कोर्ट सांगतो, जज सांगतो तिथला मॅजिस्ट्रेट की 300 शब्दाचा निबंध लिहून दे. हा कोणता जज आहे? म्हणजे हे असंच तर येऊ शकत नाही ना. पैशाचा देणघेण झाल्याशिवाय अशा प्रकारची गोष्ट कोर्टामध्ये होऊ शकत नाही. मग तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार? पोलिसांवर, कोर्टावर, नेत्यांवर, प्रशासनावर, कोणावरती? जर समजा या सगळ्या गोष्टींवरचा लोकांचा विश्वास उडाला तर आपण अराजकाकडेच जाणार, अजून कुठे जाणार? पण तुम्हाला असं नाही वाटत का की हे जे तुम्ही म्हणताय या प्रत्येक गोष्टीबद्दल सर्वसामान्य माणसांच्या डोक्यात राग आहेच, त्याचं करायचं काय हे त्याला कळत नाही? म्हणूनच ना प्रश्न असा आहे की जर समजा माझ्या मताशी जर समजा समोरचे प्रतारणा करत असतील तर त्या व्यक्तीला मी शिक्षा करणार. पण साहेब पुन्हा तेच, सामान्य माणूस म्हणून मी मत दिलेलं आहे आणि माझं मत हीच माझी ताकद आहे. आणि आता ते बदललं. 5 वर्षानंतर एक उदाहरण म्हणून देतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ज्यावेळेला विन्स्टन चर्चिल ज्यांचं ते व्ही फॉर विक्टरी आणि विन्स्टन चर्चिलनी दुसऱ्या महायुद्धामध्ये मोठा त्यांचा वाटा होता आणि त्यांच्यामुळे ते युद्ध जिंकले वगैरे अनेक गोष्टी झाल्या. त्या काळामध्ये युद्ध जिंकण्यासाठी म्हणून त्यांच्या राजा जो होता त्यांनी विन्स्टन चर्चिलला तिथे पंतप्रधान केलं आणि पंतप्रधान केल्यानंतर त्यांनी ती स्ट्रॅटेजी आखून वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. 8 महिन्यानंतर इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या आणि विन्स्टन चर्चिल पडले. तिथे ज्या वेळेला हे प्रश्न विचारले गेले लोकांना की अरे तुम्हाला युद्ध ज्या माणसाने जिंकून दिलं त्यांना निवडणुकीमध्ये 8 महिन्यानंतर तुम्ही पाडलत, काय झालं तुमचं? ते बोलले नाही, युद्ध काळात तो योग्य होता, शांततेच्या काळात योग्य नाही येतो. हा समज ज्या समाजामध्ये आहे ना, लोकशाही तिथे नांदते. पण मग या पार्श्वभूमीवरती ताज्या लोकसभेच्या निकालांकडे आपण कसं बघणार? या आत्ताच्या झालेल्या ते निकाल भारतीय मतदाराबद्दल काही सांगतात असं तुम्हाला वाटतं का? नक्की सांगतात. परंतु या सगळ्यातनं मला काय आत्ता निकाल लागलाय, यातनं बोध कोणी घेऊन काही पुढे होतंय का आता हे पाहणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे काय आता हा काय राजकीय व्यासपीठ नाही आहे, परंतु उद्या कोणी इथून तिथे जातील, कोणी तिथून तिथे जातील, काही माहीत नाही आपल्याला. आता तर साधारणपणे 1 वर्षभर आपण कळ सहन करू, वर्षभरानंतर बघू काय होतंय नक्की ते. कारण आता जे काही सुरू आहे ते काही, पण मला ज्या प्रकारचा निकाल लागला सगळ्यांना व्यवस्थित जमिनीवरती आणून व्यवस्थित ठेवलेलं आहे. बघू आता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही हा पक्ष जेव्हा स्थापन करायची वेळ आली तेव्हा या पक्षाचं नाव फार मनापासून आणि फार विचार करून ठेवलं गेलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आहे त्यावेळेला त्यातलं नेमकं नक्की काय काय नको होतं म्हणून हे नवनिर्माण करायचं होतं? मला लोकांचा, तरुणांचा, तरुणींचा या राजकारणाकडे, महाराष्ट्राकडे, देशाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला पाहिजे. मला असं वाटतं मी एक 16 मिनिटाची मी एक ॲस्थेटिकवरती मी डॉक्युमेंटरी केली होती 2014ला. कदाचित त्यांच्यापैकी काही जणांनी पाहिली असेल. पण मला महाराष्ट्र कसा दिसतो आता एक साधी आपण गोष्ट बघूया.